मुंबईमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे, तर नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज 4था दिवस आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की 4थ्या दिवशी या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा साखळी उपोषण सुरू झालेलं आहे। जवळपास 13 लोक आज साखळी उपोषणाला बसलेले आहे। या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती मंचावरून केली जात आहे। एकंदर म्हणजे ज्याप्रमाणे जरांगे पाटील आपल्या मागण्या रेटून धरताना दिसत आहे, ओबीसी मधून आरक्षण मागण्याचा प्रयत्न ते करतात आहेत, त्यालाच कुठेतरी विरोध म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ जो आहे तो या ठिकाणी आंदोलन करते आहे आणि ओबीसीतून आरक्षण कोणालाही भेटू देणार नाही आम्ही, अशा प्रकारचा जो नारा आहे तो दिला जातो आहे। काय सांगाल, आज 4था दिवस आहे, काय एकंदर या आजच्या 4थ्या दिवशी सुद्धा आम्ही साखळी उपोषणाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो का कालपासून आम्ही एक मसोदा समिती आणि मसोदा त्यांना दाखवणार अशा प्रकारचे काही आम्ही ऐकत आहोत। तर आमची एक मागणी आहे, ज्याप्रमाणे तुम्ही त्यांना एक विशिष्ट जात आणि एकीकडे 400 जातीचा समूह, तर आम्हाला सुद्धा शासनाने तो मसोदा दाखवावा आणि तो मसोदा आम्हाला दाखवून तो आम्हाला सुद्धा मान्य असावा का अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला आम्ही मांडू। एका जातीचा एक समूह एका साईडला उभा असताना शासनाचं झुकतं माग त्यांच्याकडे दिसत आहे। शासनाची वारंवार भूमिका आहे का 27% आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही, पण आमच्या मनामध्ये भीती आहे, कारण आमच्या या संविधानिक मागण्या आहे आणि आम्ही संविधानाला पकडूनच मागण्या मांडत असतो। एकीकडे असंविधानिक मागण्या आणि एकीकडे संविधानिक मागण्या, तर शासनाने या 400 जातीचा जो समूह आहे ओबीसी याच्या मागण्याकडे विशेष लक्ष द्यावं आणि असंविधानिक ज्या मागण्या मांडत आहे त्यांचा विचार त्यांनी वेगळ्या पद्धतीने करावा आणि आमच्या आरक्षणाला कसल्या प्रकारचा धक्का लागणार नाही याची सरकारने ग्वाही द्यावी। नक्कीच सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची ग्वाही द्यावी, अशा प्रकारची मागणी जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।